नमस्कार, मी विहंग ठाकूर. आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. जीएसटीमुळे भिकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारी उभं राहावं लागणार नाही, तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. आणि मग लागली जीएसटी विधेयकावर शिवसेनेचं मन वळवण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू झालेत. त्यासाठी सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मातोश्री गाठलं आणि आज शिवसेनेच्या मागणीनुसार राज्याच्या जीएसटी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे असं वृत्तही झळकलं. जीएसटी कायद्यातील सुधारित मसुदा काल रात्री मातोश्रीवर पाठवण्यात आलाय. अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्फत सुधारित मसुदा पाठवण्यात आला. पण मूळ मुद्दा आहे, जीएसटीमुळे महापालिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल होणार आहेत का? महापालिकांना कर गोळा करायचा नाही तर मग निधीसाठी कायमस्वरूपीचे प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत. शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आहेत. अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. राजकीय विश्लेषक आणि अर्थतज्ञ हेमंत देसाई आपल्यासोबत आहेत. आणि चंद्रशेखर नेने हे ज्येष्ठ अर्थतज्ञ जे आहेत ते परळमधून आपल्यासोबत सहभागी होत आहेत. आणि आम नागरिक एक मुंबईकर म्हणून मोहन अरबांगे हे आपल्यासोबत सहभागी होत आहेत. तर आजचा जो विषय आहे आपला तो आहे की जीएसटीचा जो मुद्दा आहे त्यामुळे महापालिकेची जी आर्थिक सक्षम राहील की नाही असा जो प्रश्न आहे तो उपस्थित होतोय. मी सुरुवातीला जातोय किशोरी पेडणेकरांकडे. शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत. किशोरीजी, तुमच्यापर्यंत शिवसेनेपर्यंत सुधारित मसुदा जो आहे तो आता पोहोचलेला आहे, तर शिवसेना आता तयार होईल का जीएसटीसाठी? भाजपाच्या सोबत आहे शिवसेना? किशोरीताई, जीएसटी येत आहे म्हटल्यानंतर ज्या प्रतिक्रिया आमच्या पक्षातनं उठल्या त्या प्रतिक्रिया विरोधाला विरोध करायच्या म्हणून नाही, तर मुंबईच्या हिताचा निर्णय आला. तुम्ही जर असं म्हणत असाल की देशभर जीएसटी लागणार आहे, पण देशभराच्या जीएसटीमध्ये आणि मुंबई महानगरपालिका ही देशामध्ये सगळ्यामध्ये असलेली एक नंबर महापालिका आहे. उत्पन्नाच्या माध्यमातून म्हणा, कामाच्या माध्यमातून म्हणा, वेगवेगळे प्रोजेक्टच्या माध्यमातून म्हणा, त्यामुळे आम्ही ती काळजी घेणारच. कारण या उत्पन्नाचे स्रोत हे मुंबई महानगरपालिकेमध्ये एक नंबरचं आहे. आणि जीएसटी जाणार म्हटल्यानंतर त्याच्यावरती जे महिन्याला 500 ते 600 कोटी जो आम्हाला कराच्या माध्यमातून निधी उत्पन्न मिळतं, तर ते सगळा निधी अन्य कुठून मिळणार याची पण हे होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जर आम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकार सांगतंय की आम्ही तुम्हाला जे 9,000 कोटी वर्षाचं 9 ते 10,000 कोटी पूर्ण निधी येतो तो आम्हाला देणार, मग देणार कसा देणार, कधी देणार, कशा टप्प्याने देणार याची कुठेही चर्चा नाही. आणि त्यामुळे जीएसटीचं हे धोरण किमान मुंबई आता अनेक ठिकाणी लागू झालेले आहेत, पण आजच्या घडीला जर तुम्ही त्यांचीही अवस्था बघाल तर अतिशय घरघर लागलेल्या महापालिका झालेल्या आहेत. आणि मुंबई सारखी ज्याला पूर्ण देशामध्ये मान्यता आहे अशा ठिकाणी त्या स्त्रोतचं, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण जर त्यांचं उत्पन्नाचं साधन काय, ही काही कंपनी नाहीये, पण त्याचबरोबर चालवायची आहे, स्वायत्ता जर चालवायची आहे, मुळात आमच्या स्वायत्तावरच गदा येते महानगरपालिकेच्या. आणि मग जे प्रॉपर्टी टॅक्स आहेत, पाण्याचा टॅक्स आहेत. आता पाण्याचा टॅक्स म्हटलं तर 60% पाणी शिवरेजला हे होतंय त्याचा निधी. त्याच्यानंतर फंजिबल तो तर 2 वर्षापूर्वी चालू झाला. मग हे सगळे उत्पन्न कसे निघतील, काय निघतील, असलेल्या ठेवींवर जर कोणाचं लक्ष असेल तर त्या ठेवी संपल्यानंतर काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यायला हवी. आणि ती पूर्ण आम्ही जो विरोध करतोय तो कोणा एका व्यक्तीला नव्हे, तो पूर्ण जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये ही कशी बसवणार याची उत्तरं मिळाली पाहिजे. नाही, पण तुम्हाला सुधारित जो मसुदा आहे तो मातोश्रीवर काल पाठवण्यात आलेला आहे केसरकरांच्या माध्यमातून, त्यावर तुमचं समाधान झाले का पक्षाचं? नाही, सुधारित मसुद्याचं पक्षप्रमुखच त्याचं उत्तर देतील, कारण तो सुधारित मसुदा जर मातोश्रीवर पोचला तर त्याचे उत्तर उद्धवजी आमचे देतीलच. पण आत्ता आपण जी चर्चा करतोय तो मसुदा येईल तेव्हा तर जे असेल भूमिका ती आम्ही मांडणारच. कारण पक्षप्रमुख जी भूमिका घेत आहेत
ती पूर्ण मुंबईच्या हिताची घेत आहेत की कोणा एका व्यक्तीसाठी नाही घेत आहेत. त्यामुळे पक्षप्रमुखाच्या भूमिकेला जे उत्तर येईल ते आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पण आत्ताच्या घडीला आपण जो प्रश्न विचारला आणि तुमचा जो हे मूळ विषय तो आहे की जीएसटी ही मुंबई महानगरपालिकेला तारक आहे की मारक आहे, त्याच्यावर आपण आता चर्चा करतोय. मसुदा येईल तेव्हा पक्षप्रमुख आपली भूमिका तर तुम्हाला सांगतीलच आणि त्या भूमिकेला आम्ही असणारच. नक्कीच आपण बघतोय. अवधूत वाघ यांच्याकडे मला जायचं आहे. किशोरीताईंनी एक प्रश्न उपस्थित केला की महापालिकेची स्वायत्तता जी आहे ती संपणार आहे. अवधूतजी. मुंबई महानगरपालिका ही या देशातली एकमेव महानगरपालिका नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या तोडीसोड म्हणजे लोकसंख्येच्या आणि भूपृष्ठाच्या दृष्टिकोनातून कलकत्ता असो, बँगलोर असो, दिल्ली असो, हैदराबाद असो, अहमदाबाद असो या पण मोठमोठ्या महानगरपालिका आहेत. संपूर्ण भारतामध्ये मुंबई सोडून कुठेही ऑक्ट्रॉय नाहीये आणि मुंबई मध्ये ऑक्ट्रा आहे म्हणून मुंबई चालली असं मानायचं काही कारण नाही. इतर महानगरपालिकामध्ये सुद्धा ऑक्ट्राय नसल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत. मुंबई ही फार आगळी वेगळी आहे आणि इतरांहून खूप वेगळी आहे असं मुंबईकर म्हणून आपल्याला हे मान्य करावं लागतं. पण अहमदाबादचा जो माणूस असतो त्याला अहमदाबादची म्युन्सिपल कॉर्पोरेशन मोठी वाटते आणि कलकत्त्याला असलेल्या माणसाला कलकत्त्याची म्युन्सिपल कॉर्पोरेशन मोठी वाटते. एक लक्षात ठेवलं पाहिजे. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की जीएसटी हे केंद्राचं एक बिल आलेलं आहे, केंद्राचा टॅक्स आहे आणि संपूर्ण देशाचा विचार केला असता एका मुंबईसाठी काही वेगळं करता येतं असं मला वाटत नाही. मुंबईमध्ये असलेल्या ऑक्ट्रॉयमुळे मुंबई महानगरपालिकेचं होणारं नुकसान हे पुढच्या 5 वर्ष सातत्याने भरून देण्याची हमी ही केंद्र सरकारने घेतलेली आहे आणि या केंद्र सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री आहेत, शिवसेनेचा सहभाग आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये शिवसेना सुद्धा सहभागी आहे. राज्यसभेमध्ये शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांनी या बिलाला पाठिंबा दिलाय. लोकसभेमध्ये हे बिल मंजूर झालंय, त्याला सुद्धा पाठिंबा दिलाय. याच्या आधी विधानसभेमध्ये हे बिल आलं होतं महाराष्ट्राच्या, त्याला सुद्धा पाठिंबा मिळालेला आहे. पाठिंबा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय. त्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेचे आमदार मंत्री आहेत. त्याला ज्यावेळी आपण ते बिल मांडलं त्याला पाठिंबा देणारे सुद्धा शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे एक मिनिट, त्यामुळे आता हा असा विरोध कशासाठी हे मला पडलेलं कोडं आहे. नाही, पण त्यांनी विरोध केला ते ठीक आहे, पण तुमच्याकडून सुधारित जो आहे सुधारित कायद्यामधले जे सुधारणा आहेत त्या त्यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या आहेत. ही वेळ का आली? केंद्राचा कायदा आहे एका राज्यासाठी. अहो हे मला काहीच कल्पना नाहीये. तुम्ही जे म्हणताय ते सुधारित मसुदा काय राज्य तयार करतं का हो? केंद्राचा कायदा आहे. केंद्राचा कायदा हा फक्त राज्य सरकारने पास करायचा असतो आणि तो अडॅप्ट करायचा असतो. दिस इज कॉल्ड एज अडॅप्टेशन ऑफ लॉ. केंद्राने तयार केलेल्या कायद्याला आपण मान्यता द्यायची असते. याच्या पलीकडे आपल्या हातात काय असतं? राज्यसभेने पास केलेला राज्यसभेने अहो तुम्ही मिळूच ऐकू नका. तुम्ही गरजेची बाब नाही. ताई आम्हाला बोलू देत. तुम्ही बोलत असताना मुळामध्ये अवधूत वाघ आजही ब्रिमस्टॉन वॉटरचे जे आमचा प्रोजेक्ट आहे त्याचेही पैसे येणं बाकी आहे. गेली 10-12 वर्ष तेच चाललंय. काँग्रेस असताना तेही झालं आणि आताही तेच. त्याच्यामुळे केंद्रात ना जे देणी बाकी आहेत ती पहिली मध्ये द्यायला सांगा. त्यामुळे केंद्र काय म्हणताय म्हणून आम्हीच म्हटलं पाहिजे ही गरजेची बाब नाही. मुळात इथे मुंबई तुम्ही जे तुलना करता इतर राज्यांची त्या राज्य सरकारांची पण मग तुलना बरोबरीने करा. त्या राज्यांच्या राज्य सरकारांची पण तुलना करा. त्यामुळे असं नाही होत की तुम्ही सांगितलं ते आम्ही ऐकलं पाहिजे. आम्ही मुंबईच्या हितासाठी जे जे आहे तेच बोलणार. अवधूत वाघ बोला. अवधूत वाघ बोला. तुमची काय मालकी आहे का? तुम्ही असं बोलताय की मुंबईचे तुम्ही महाराजे आहात म्हणून. तुम्ही असं म्हणताय मुंबईचा तुमचा हक्क आहे म्हणून. या मुंबईवर 140 कोटी 1.4 करोड मुंबईकरांचा हक्क आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही थांबा. मी बोलत असताना बोलू नका. तुम्हाला ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी तुम्ही बोला. मी मुद्दा असा मांडतो आहे की हे केंद्र सरकारच्या राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पास केलेलं बिल आहे. हे बिल हे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आहे. 17 सप्टेंबरच्या आधी ते इम्प्लिमेंट करायचं आहे. याच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत की 25 राज्यांमध्ये ते पास करायचं आहे. यात ही फॉर्मॅलिटी आहे. आणखी महाराष्ट्र हे त्यामधलं एक आहे. उद्या सकाळी मला माहित नाही शिवसेना काय करेल. त्यांना जे काय करायचं ते करू देत. पण
शिवसेनेने या बिलाला पाठिंबा दिला नाही दिला, हे बिल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पारित झालं नाही झालं तरी जीएसटी हा इम्प्लिमेंट होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्याच्यामुळे नोटाबंदीला विरोध करणाऱ्या लोकांनी जर जीएसटीला जर विरोध हेमंत करत देसाई असतील सर. तर भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारला काही फरक पडत नाही. हेमंत देसाई सर, शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय ते म्हणतायत की जीएसटी बिल जे आहे ते पास होईल. हे हिटलरशाही आहे. हेमंत देसाई सर, अहो हिटलर तुम्ही आहात, हिटलर म्हणून तर तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही तुमची दादागिरी करताय. आज प्रत्येक वेळी हिटलर काढायचा, मुसोलिनी काढायचा, प्रत्येक वेळी खंजीर काढायचा, मुंबई आमची म्हणून तर तुम्ही 73 वरनं 84 वर आलात आणि मी 31 वरनं 82 वर आलो. सोडा तुमचं, आमचं 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 काही करू नका. ही मुंबई सर्वांची आहे, फक्त मुंबईचा काय मुंबईचा जाऊ दे. मुंबईचा ठेका काय तुम्ही घेतलेला नाहीये, मुंबईचा ठेका तुम्ही घेतलेला नाहीये. किशोरीताई तुमच्याकडे येतो, अवधूत वाघजी तुमच्याकडे येतो, अवधूत वाघजी पुन्हा तुमच्याकडे येतो. हेमंत देसाई सरांना बोलू द्या, वेळ कमी आहे आपल्याकडे. हेमंत देसाई सर बोला. अभ्यंग, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता मी ऐकलं की शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणाल्या की ही हिटलरशाही आहे. आता हिटलर हा आम्हाला हिरो वाटतं असं सुद्धा बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. म्हणजे त्यांनी शब्द वापरताना सुद्धा काय आपण यापूर्वी वापरले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हिटलर हा तुमचा आदर्श होता. लोकशाही घटना याच्या हे शिवसेनेला आदर्शवत वाटत नाही आणि त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जे विकेंद्रीकरण असतं, संघराज्याची चौकट असते, घटना असते, कायदा असतो, या गोष्टी मान्य करायला लागतात. त्याच्याबद्दल शिवसेनेला कितपत आदर वाटतो अजूनही हा प्रश्न आहे. हा भाग वेगळा. मुद्दा असा आहे की शिवसेनेने जेव्हा राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये चर्चा झाली, संसदेमध्ये, त्यावेळी या प्रकारचे मुद्दे माझ्या आठवणीप्रमाणे राहुल शेवाळे किंवा अन्य कोणी मांडलेले होते आणि त्यावेळी असा प्रतिसाद देण्यात आला होता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलासा दिला होता की तुमची जी काही शंका असेल, की तुमची जी काही काळजी वाटते तुम्हाला, ते तुम्हाला आम्ही त्याची नुकसान भरपाई देणार आहोत. जकात मुंबईसारख्या ठिकाणी मुळात वर्षोनुवर्ष जकात राहणं, इतर अनेक महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी, जकात सगळ्यांनी रद्द केलेली आहे पण मुंबईमधली जकात राहिली, ही मुळात शरमेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जकातीला पर्याय जो होता तो इतके वर्ष शोधायला पाहिजे होता. त्याला केवळ शिवसेना जबाबदार नाही तर त्या वेळची सरकार जबाबदार आहे. आता जकात ही जर रद्द करून जर जीएसटी आणणार असेल तर 7,000 कोटी रुपयांचं नुकसान होतं. 7,000 रुपये कोटी कुठून आणायचे? तर आता जे सरकारने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जे पैसे दर महिन्याला देणार आहेत ते आणि हे 7,000 कोटी याच्यामध्ये अंतर कुठेतरी पडतंय, ते 2-3 हजार कोटीचं रुपये पडतंय असं शिवसेनेला शंका वाटत. माझ्या मते शिवसेनेला ज्या काही शंका वाटत होत्या त्या त्यांनी लोकसभेच्या किंवा वेळी चर्चा झाली तेव्हाच म्हणायला पाहिजे होत्या. त्यानंतर बजेट मांडलं, लोकसभेमध्ये मंजूर होऊन कित्येक दिवस झाले, महिने झाले, बजेट मांडलं गेलं. बजेटमध्ये सुद्धा मुनगंटीवारांनी ती आश्वासन दिलं की मुंबईची आम्ही काळजी घेणार आहोत आणि मुंबईची काळजी भारतीय जनता पक्षाला घ्यायला लागेल. आता हे श्रेय सुद्धा ते घेतील की मुंबईची काळजी काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला कॉम्पेन्सेट करतोय. त्यामुळे जे कॉम्पेन्सेट करतील ते आमच्या या आवडाआवडीमुळे ते कॉम्पेन्सेट झालेले आहे असं शिवसेना म्हणायला मोकळी असेल. प्रश्न असा आहे की या साध्या गोष्टी ज्या आहेत की बाबा आम्हाला वेळेवर पैसे मिळावेत आणि यासाठी आता भिकेचा कटोरा घेऊन जायला लागू नये. आता भिकेचा कटोरा याची काय गोष्ट आहे? आता दुष्काळ आला आपल्याकडे, अवकाळी पाऊस आला तर आपण मागणी करतो, तो आपला अधिकार असतो. भिकेचा कटोरा ही काय भाषा आहे? म्हणजे शिवसेनेला असं आता संजय राऊत म्हणाले की जकात नाके जर गेले तर कसाब तिकडनं डायरेक्ट येईल म्हणून. इतकी पोरकट, बाष्कळ, फालतू आणि निर्बुद्धपणाची जी ही बकवास चाललेली आहे ना, याला काहीही अर्थ नाही. जर तुमच्या ज्या रास्त शंका असतील तर नीटपणे त्या उपस्थित करा आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा काही राज्यामध्ये त्याच्यामध्ये तरतम करतंय याच्या शंकाने कुठलंही केंद्र काँग्रेस सुद्धा करत होतं. त्यामुळे हे त्यासंबंधी मुद्दे उपस्थित करा. बेकेचा कटोरा काय, कसाब येईल काय, ही अत्यंत बाष्कळ आणि पोरकट भाषा जी आहे ती बाद करून आता थोडं मॅच्युअर पद्धतीने काही बोलावं, काही राजकारण करावं ही अपेक्षा आहे. किशोरीताई उत्तर द्या. किशोरीताई. नाही, हेमंत देसाई नेहमीच हेमंत देसाईंचं जे बोलणं आहे ते पत्रकार म्हणून त्यांना बरोबर आहे. फक्त एवढंच आहे की आजही भिकेचे कटोरे म्हणजे काय, तुम्ही शब्दाशी अर्थ नका घेऊ हो. इथे आजही आमची येणी बाकी आहेत राज्य सरकारकडनं, येणी त्याच्याबद्दल काही बोललं जात नाहीये. मग आहे ते बंद करून नवीन तयार करून आणि जर मुंबईचा आज आपल्याकडे अनेक प्रोजेक्ट तयार आहेत, या सगळ्याचं
मागायचं झालं तर प्रत्येक वेळा मागणी करावी त्याला तो शब्द आहे. तुम्ही शब्दाची अर्थ जर घेणार असाल तर त्याच्याशी काय बोलणार ना. आणि अहो दुसरं तुम्ही म्हणजे सरकारमध्ये आहात, भिकेचा आज या कटोरा ही काही मुंबईत भाषा आहे का? सरकारमध्ये आहात ना तुम्ही, तुमचा अधिकार आहे आता ती तो. भाषा तुम्ही आम्ही मागणी कशी हा वापरावी आमचा ते अधिकार तुम्हाला आम्हाला मिळायला विचारून पाहिजे. वापरावी का? ठीक आहे ना. आणि अहो आम्ही ती पण मागतोच नाही आहे तुम्हाला ना, मला म्हणूनच विचारून बोलतोय वापरू ना. नका, पण तुम्ही जे मागतोय भाषा त्याचा- कराल ती भाषा समजा चांगली नसेल, संयमाची नसेल तर आम्ही बोलणार त्याच्याबद्दल, आम्हाला अधिकार आहे तो. मग तुम्हाला रोखलंच नाही ना. तुम्ही लोकशाही नेहमीच सांगताय ना. त्यामुळे आमचे प्रॉब्लेम आम्ही जे मांडतोय की आम्ही जे मागील बाकी आहे ती तर पहिली द्या. त्याच्याबद्दल कुठेही बोललं जात नाही. आणि जीएसटी इतर नको म्हणून राज्यांची सांगा, तुम्ही जीएसटी जी आम्ही आमच्या फेकून देतो म्हणून राज्यांबरोबर सांगा तुलना- तुम्ही. हो मग आता आज जे पाठवलंय मसुदे त्याच्यात जर या व्यवस्थित असेल तर अहो, कोण काही नको पाठवलेलं म्हणताय. नाहीये. आम्ही फेसवॉश आहे फक्त तो. एवढंच म्हणतोय. अहो, कसलं मसुदे, काय कमाल आहे, कसले मसुदे. हे सगळं तुम्ही मंजूर कराल हो, तुम्हाला हे मग तुमचं नेहमीच सांगितलं चालू आहे. चॅनल तुम्ही आणि- इतके दिवसाचा अनुभव आहे, शिवसेना नुसतं त्रागा करतं, काही करत नाही पुढे. अतुल लोंढे शिवसेना हो ना, नुसतं त्रागा म्हणूनच करते. लोकं मानून हे अतुल लोंढे करतायत बोला, ना. शिवसेनेचा हा फक्त त्रागा आहे, ही नक्की आर्थिक चिंता आहे की त्यांची कोंडी होते, नक्की काय काय चाललंय दोन्ही पक्षांमध्ये? एक गोष्ट विहंग याच्यामध्ये स्पष्ट आहे की आर्थिक धोरणाच्या संदर्भामध्ये कायम निवडणुकीला जोडून यांनी बघितल्यामुळे हा मेसअप जो आहे हा मेसअप महानगरपालिकांच्या आणि नगरपालिकांच्या संदर्भात उपस्थित झालेला आहे. हे मान्य आहे की मुंबई महानगरपालिकेचं जकातीचं उत्पन्न हे फार मोठं आहे आणि त्याच्या बजेटवर त्याचा फार मोठा असर होतो. पण LBTच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतली होती ती भूमिका घेतल्यामुळं महानगरपालिकांवर सगळ्याच, म्हणजे आता फक्त मुंबईचा प्रश्न नाही आहे, हा सगळा महाराष्ट्रातला प्रश्न आहे आणि ही परिस्थिती जी आहे ती उपस्थित झालेली आहे. आज मी आपल्याला सांगतो देशात महाराष्ट्रातली कुठलीही महानगरपालिका LBT काढल्यानंतर महाराष्ट्र राज्यावर त्याचा जेव्हा बर्डन आलं आणि मग स्टॅम्प ड्युटीमधनं पैसे देण्याचं ठरवलं आणि ते सुद्धा पूर्ण पोहोचले नाही, तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महानगरपालिकांमध्ये पगार सुद्धा देण्यात सक्षमता जी आहे ती महानगरपालिकेने गमावलेली आहे. LBT जर असता तर GSTच्या पूर्वीचा त्याचा एक लॉजिकल नेट जो आहे, म्हणजे नेट वाईट करणे टॅक्सची, ती टॅक्सची नेट वाईट झाली असती आणि GST मधलं जे ट्रान्झिशन जे आहे ते थोडंसं आपल्याला सोपं आणि सुकर झालं असतं. आज GST मध्ये पेट्रोलियम असेल, टोबॅको असेल आणि अल्कोहोल असेल, या तिन्ही गोष्टी बाहेर ठेवण्यात आलेल्या आहे. आता पेट्रोलियम मधनं सुद्धा मला वाटतं 2700 करोडचा जवळजवळ जो टॅक्स आहे तो मुंबई महानगरपालिकेला मिळतो. त्यामुळे बदलत्या परिस्थितीसोबत, म्हणजे परिस्थिती काही सगळी 1947 सालीच बदलणार नव्हती, काही परिस्थिती घेतल्या, काही पॉलिसीज बदलल्या. त्यामुळे आताही ह्या बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये नवीन स्त्रोत जे आहे ते महानगरपालिकेला रेव्हेन्यूचे शोधावे लागणार आहे, नंबर 1. आणि नंबर 2, GSTचा इम्पॅक्ट, जसं कंपॅन्सेशन बिल जे पास झालेलं आहे, 4 बिल पास झाले, एक कंपॅन्सेशनचं बिल पास झालं, एक CGST, एक SGST आणि एक IGST, असे 4 बिल पास झाले. आणि आता राज्य सरकारनी सुद्धा 2 दिवसाचं एक वेगळं अधिवेशन भरवलेलं आहे. कारण हा GSTचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे देशाच्या आर्थिक बदलांच्या संदर्भामध्ये, आपल्याला पुढे जाण्याच्या संदर्भामध्ये. आणि त्यामुळे हा जो एक 6 वर्षाचा स्पान जो आहे, म्हणजे 2010 सालीच 1 एप्रिलला यायला पाहिजे होतं, त्यावेळेस भाजपची काय भूमिका होती सगळ्यांनी बघितलं. आता आल्यानंतर आम्ही GSTच्या संदर्भामध्ये फक्त 1% जो टॅक्स वेगळा राज्य सरकारला अधिकार देण्याचा, त्याच्या संदर्भामध्ये आमचा विरोध होता. दुसरा आमचा विरोध होता की विदिन तुमच्या त्याच GSTच्या सर्कलमध्येच तुमचं आर्बिट्रेशन असू नये, आर्बिट्रेशन हे इंडिपेंडेंट राहिलं पाहिजे, असं लॉजिकल आमचे 2 गोष्टीला विरोध होते. कारण आर्बिट्रेशनमध्ये जर तेच अधिकारी राहणार असतील तर मग थोडा त्याच्या इम्प्लिमेंटेशनला प्रॉब्लेम येतो. असे 2 लॉजिकल आम्ही त्याला विरोध केला होता. आता ही व्यवस्था अडॉप्ट करत असताना महाराष्ट्र जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहे आणि हा कन्झम्पशन टॅक्स आहे, त्यामुळे दुसऱ्या राज्यामध्ये इथून आपल्या इथून फ्लो जास्त होणार आहे. त्यामुळे SGST सोडला तर त्या कन्झम्पशन टॅक्समुळे महाराष्ट्राला सुद्धा थोडाफार रेव्हेन्यू लॉस जो आहे तो होणार आहे. रेव्हेन्यू न्यूट्रल रेटच्या संदर्भामध्ये पण त्यात चर्चा झाली आहे. आता यांच्या आघाडीमधला प्रॉब्लेम कसा आहे की शिवसेनेला फरफटत शिवसेनेच्या मागे, BJPच्या मागे जावं लागत आहे. फायनान्स मिनिस्ट्री जर यांच्याकडे असती तर मग GST काउन्सिल जी राज्याची बनलेली आहे त्याच्यामध्ये यांचं रिप्रेझेंटेशन राहिलं असतं आणि कदाचित त्यांना त्या GST काउन्सिलमध्येच मुंबईचे सुद्धा प्रश्न उपस्थित करता आले असते. आज शिवसेनेची अडचण अशी झालेली आहे, धरलं तर सोडते आणि पकडलं तर चावतं, अशा पद्धतीची शिवसेनेची BJPच्या संदर्भामध्ये परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे मुंबई जी आहे
मुंबई असो किंवा जेवढ्या आपल्या 22, 23, 24 महानगरपालिका आहे, या सगळ्या महानगरपालिकांच्या संदर्भामध्येच वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे. त्यांची रेव्हेन्यू सिस्टम जी आहे ती व्यवस्थित करावी लागणार आहे. नाहीतर मग महानगरपालिकांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, दिवेबत्तीपासून रोड्स बनवण्यापासून सगळ्यात सिवरेजपासून ज्या आहेत त्या सुद्धा वहन करणं महानगरपालिकांना कठीण जाणार आहे. हा प्रश्न फक्त मुंबईचा नाही आहे. याचं जर राजकारण शिवसेना आणि बीजेपी करत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. या ट्रान्झिशनमधनं आपल्याला जावं लागेल. 20-21 तारखेला जे 2 दिवसाचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये हे मुद्दे ठेवावे. ज्या पद्धतीनं राज्य आणि केंद्रामध्ये जीएसटी काउन्सिलमध्ये चर्चा झाली कम्पेन्सेशनची, त्याच पद्धतीची चर्चा कशा पद्धतीनं तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करणार आहे, त्यांच्या कम्पेन्सेशनचं राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करणार आहे, त्याच्यामध्ये रेव्हेन्यू न्यूट्रल रेटच्या संदर्भामध्ये पण चर्चा झाली पाहिजे. ते कसं करणार आहे याच्या संदर्भामध्ये चर्चा करून एकंदरीत महाराष्ट्र जे नंबर 1चं राज्य आहे, जे हळूहळू खाली चाललेलं आहे मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात सुद्धा, ते सर्वांची जबाबदारी आहे, केलं पाहिजे. ज्यांच्या राजकारणाला महाराष्ट्र आता कंटाळलेला आहे, प्रत्येक पॅरामीटरवर महाराष्ट्र मागे चाललेला आहे, तो जास्त कन्सर्न आहे. त्यामुळे जीएसटी मध्ये एकदा लोकसभेमध्ये जे झालं कम्पेन्सेशन बिलवर, जसं हेमंत देसाई बोलले, कोणीही बोलताना आढळलं नाही. ठीक आहे, तुम्ही जीएसटीवर नाही बोलले, आयजीएसटीवर नाही बोलले, कारण त्याच्या शेड्यूल लिस्ट अजून यायच्या आहे. पण तुम्ही मग तिथे लोकसभेमध्ये कम्पेन्सेशन बिलाच्या संदर्भामध्ये मुंबईचा मुद्दा का उपस्थित केला नाही? चांगले तरुण खासदार आहेत सगळे, का बोललं नाही कोणी? किशोरी आणि पेडणेकर त्याच्यामुळे उत्तर ही द्या. परिस्थिती सगळी जी किशोरी आहे, पेडणेकर निर्माण झालेली आहे. उत्तर द्या तुम्ही. नाही, मुळामध्ये एलबीटीची कशी वाट लागली हे ते आता सांगतातच आहेत. नाही, मुंबईचा आणि एलबीटीचा संबंध नाही, तिथे लागला नव्हता किशोरीजी. कॉम्पेन्सेशन बिलाच्या वेळेस शिवसेनेकडनं कोणी बोललं नाही ताई. मी शिवसेनेकडनं कोणी बोललं नाही. कम्पेन्सेशन मुंबई बिल, सोडून म्हणते. कम्पेन्सेशन बिल म्हणजे ते बिल की राज्याचा जो जे नुकसान होणार आहे ते 5 वर्षापर्यंत 100%, 75% हे अशा पद्धतीनं मिळणार आहे. तर मग मुंबईला महाराष्ट्र राज्याकडनं मिळणार का, असा प्रश्न तिथे उपस्थित झाला नाही. निदान यावेळेस तरी, आता 20-21च्या अधिवेशनामध्ये तरी महाराष्ट्राचा उपस्थित व्हावा. कोणी नाही बोलले ते मी मानायला तयार नाहीये. त्याच्यात राहुल शेवाळे होते, स्वतः अरविंद सावंतनी बोललेले, अनेक खासदार त्याच्यावर बोललेले. मुळामध्ये आमचा प्रश्न पण तोच आहे, ज्या पद्धतीने आम्हाला जीएसटी ह्याच्यामधनं आत्ता जे ऑक्ट्रायमधनं दरवेळेला दरवर्षी 10% जी वाढ होते मग त्यांच्या उत्पन्नामध्ये, ती जे तुम्ही आज आम्हाला देणार आहात, ज्या ज्या पद्धतीने 5 वर्ष ती 10% वाढ करून देणार आहात का, त्याच्याबद्दल चर्चा होत नाहीये. आणि आता तुम्हीच सांगितलं की खरोखर आपल्याला त्या फेजमधनं जायचंय, तर जायचंय तर आम्हीही आहोत. पण ते जात असताना इतर गोष्टीची काय तयारी, त्या उत्पन्नाची काय तयारी, ती कुठे दिसत नाही. मग ह्याच गोष्टीवर आपण चर्चा करतोय ना. किशोरीताई, ती मग तयारी त्या महानगरपालिकेला करावी लागेल. ती तयारी महाराष्ट्र सरकार जे आहे मग ती त्याच्यामध्ये तुम्हाला मदत आम्ही नक्कीच, पण ती म्हणतोय तयारी ना, मग तुम्हाला ती कशी? रेव्हेन्यू रिसोर्सेस तुम्हाला शोधावं लागेल. स्टँडिंग कमिटी कशासाठी आहे? स्टँडिंग कमिटी कशासाठी आहे? नाही, आता रेव्हेन्यू सोर्स आम्ही जे म्हटलं की ज्याच्यामध्ये आता फंजिबल आलं त्याच्यामधनं रेव्हेन्यू होतोच आहे, त्या पद्धतीने अजून कसं होईल ह्याही गोष्टी याच्या ओहापोह झाला पाहिजे. हा नुसता महानगरपालिकेचाच नाहीये की, तर त्याच्याबरोबर जे आता केंद्र आणि राज्य इतरांच्या ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगताय त्या पद्धतीने ह्या गोष्टी पण व्हायला पाहिजे. चंद्रशेखर नेने सर, मी तुमच्याकडे येतो. हे किशोरीताईंनी म्हटलंय की महापालिका जे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल होणार आहे जीएसटीमुळे. काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? असं बघा की आपण आतापर्यंत थोडी राजकीय अंगाने चर्चा जास्त झाली, तर आपण आकडेवारी बघितली तर फारच वेगळं चित्र लक्षात नाही, म्हणूनच तुमच्याकडे आलेलो आहे आता, या आकडेवारीसाठी सर आलेलो आहे. मुंबई महापालिकेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये सर्वात जास्ती जो ऑक्ट्रा जमा झाला तो होता 6,755 कोटी. सरकारने असं सांगितलंय की तो आधारभूत धरायचा, म्हणजे इतर वर्षांना त्याच्याहून कमी ऑक्ट्रा जमा झालेला आहे, तो आधारभूत धरायचा, त्याच्यावरती 8% असं मिळून सरकार 7,314 कोटी वर्षाला यावर्षी देणार आहे. पुढच्या वर्षी त्यामध्ये पुन्हा 8% वाढ करणार आहे. अशी 5 वर्ष 8% वाढ होत जाणार आहे. खरं पाहिलं तर मुंबई महापालिकेला त्यांना मिळत होता ऑक्ट्रा त्याच्यापेक्षा जास्त पैसे जीएसटी रेजिममध्ये मिळणार आहेत, ही गोष्ट एक. पण महत्वाची गोष्ट दुसरीच आहे. यावर्षी 31 मार्चला मुंबई महापालिकेचा जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये 32% कपात झालेली आहे. तो 25,000 कोटीचा अर्थसंकल्प होता आणि ती 32% कपात जवळजवळ 6,700 कोटीची होते. आणि ती अशा करता केली की गेल्या वर्षी हा पैसा खर्चच झाला नाही. म्हणजे इकडे म्हणायचं की आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे पैसे नाही, दुसरीकडे तुम्हाला मंजूर केलेले पैसे सुद्धा खर्च करायचे नाहीत.
कुठेतरी याच्यात विसंगती आपल्याला किशोरीताई जाणवायला उत्तर पाहिजे. द्या याच्यावर. मुख्य मुद्दा असा किशोरीताई. आहे की आपल्या हाती आलेले पैसे आपण किशोरीताई. नीट वापरायला पाहिजे देते, देते. आणि मेहने सर त्यांनी त्यांना शहराचं उत्तर भलं देऊ द्या. करायला त्यांचं पाहिजे पूर्ण होऊ हा दे. मूळ मुद्दा घेऊन आपल्याला त्यांचं पुढे पूर्ण जायला होऊ हवं. दे. मग जीएसटीतनं पैसे येणार का ऑक्ट्रायमधनं पैसे येणार का कुठून येणार हा दुय्यम मुद्दा झाला. बरं त्यात सुद्धा सरकारने 8% रेस त्यांना प्रॉमिस केलेली आहे, त्यामुळे ते सुद्धा येणार आहेत पैसे. तेव्हा माझ्या मते इथे अडचण कुठेही दिसत नाहीये. मुख्य आणि फक्त एकच महापालिका आहे का, महाराष्ट्रातल्याच महापालिका आपण घेऊया. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड ह्या काही लहान महापालिका नाही आहेत. पीसीएमटी तर असं म्हटलं तर सर्वात श्रीमंत महापालिका आहे. मग ते आपला उदरनिर्वाह कसा करणार आहेत का फक्त मुंबईलाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे? कुठेतरी मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. आणि जीएसटी जर आला नाही तर आपल्या देशाचा जो जीडीपी आहे ठोकळ उत्पन्न ते जवळजवळ 1.5 ते 2% मागे पडेल असं सगळे अर्थतज्ञ सांगतायत. जीएसटी आल्यानंतर 2% आपला जीडीपी वाढेल आणि त्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. आपण इथे आता कॅल्क्युलेशन करत बसत नाही आहोत, पण जीएसटी आल्यानंतर टॅक्सची जी वजावट सगळ्यांना मिळते, म्हणजे आता टॅक्सवर आपण जो टॅक्स भरत असतो तो पूर्णपणे नष्ट होतो आणि टॅक्स वजावटीमुळे सगळ्या गोष्टींच्या किमती कमी होतील. मग अशी एक फार चांगला मुद्दा काढला होता की पेट्रोल जीएसटीमध्ये नाहीच आहे. पेट्रोलचा जवळजवळ 2027 कोटीचा ऑक्ट्राय तर मिळणारच आहे महापालिकेला. तेव्हा मला असं वाटत नाही की इथे कुठेतरी म्हणजे पैशाच्या दृष्टीने अडचण आहे. मला वाटतं थोडा विचार करण्याची पद्धत बदलली तर या अडचणी सहज दूर होतील. किशोरीताई. मुळात एक बोलू म्हणजे का? आत्ताचे सरांनी सांगितलं. बोला किशोरीताई बोला. मी हेमंत देसाई सरांकडे जातो, तुम्ही बोला आधी. 32% मनपाचं बजेट कमी झालं. खरं म्हणजे 32% हे बजेट आहे ना, हे शासनावरती म्हणजे प्रशासनावरती होणाऱ्या खर्चाचंच होतं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आयुक्तांनी कंट्रोल आणलं आणि ते 32% होतं. कुठलाही प्रोजेक्ट किंवा कुठल्याही त्यावेळेला आम्ही कार्यक्रमात होतो इथे. सोयीसुविधांचा प्रशासनावरचा एकही पैसा कमी होत नाहीये. पेडणेकरताही तुम्ही चुकीचं बोलताय. प्रशासनावरचा सॅलरी, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युइटी, बिल्डिंग, रिपेअर एकही नवा पैसा कमी झालेला नाहीये. तुम्हाला जे प्रोजेक्टवर सँक्शन केलेले पैसे खर्च झालेले नाहीये. तुम्हाला सँक्शन केलेले पैसे उगाच काहीतरी किशोरीताई उगीच लोकांची दिशाभूल नाही, करू तुम्ही नका. उगाच काय महानगरपालिकेचा करू नका, संपूर्ण अभ्यास महानगरपालिकेमध्ये करून आलेलो आहोत आम्ही आम्ही. म्हणूनच हा प्रॉब्लेम आहे. अभ्यास न करता प्रॉब्लेम बोलत तर नाही, तिथेच तुम्ही आहे. खोटं बोलताय. तुम्हाला तेच सांगता येतो. प्रॉब्लेम तिथेच आहे. तुम्ही तिकडे बसलेला आहात, गेले 15 वर्ष बसलेला आहात तुम्ही. मान्य आहे. मग त्यामध्ये काही होते की शंकाच तुम्ही नाहीये. पण यू आर स्टेट विथ इन द स्टेट. ज्याप्रमाणे एका राजाचा जीव एका पोपटामध्ये असतो त्याप्रमाणे तुमचा जीव फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे. संपूर्ण देशाचा विचार करा. किशोरीताई तुम्ही गोव्याला उमेदवार उभे करता, तुम्ही दिल्लीला उमेदवार उभे करता, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये उमेदवार उभे करता, तुम्ही गुजरातमध्ये उमेदवार उभे करता. अवधूत वाघजी आपला विषय जीएसटीचा आहे. जीएसटीचा आहे, निवडणुकांचा नाहीये. अवधूत वाघजी आपला विषय जीएसटीचा आहे, निवडणुकांचा नाहीये. नाही असं होणार नाही. आता उत्तर देणार. आता उत्तर देणार. विहंग असा आहे की जसं ज्यांचा मुंबई पोर्टामध्ये जीव आहे तसा यांचा निवडणुकांमध्ये जीव आहे. देशामध्ये काय होतं काय घेण्याचं ते नाही त्यांना. लोक आज गप्प काय पाकिस्तान घुसू आणि तुकडे पाडू सांगणारे लोक आज गप्प काय. किशोरीताई. देशाचं काय हित आहे हे तुम्ही तुमच्याकडनं शिकायची आम्हाला गरज नाही. वेगळा करू ना. किशोरीताई हा आपला आजचा जो विषय तो जीएसटी संदर्भातला आहे, आपण त्याच नाही, विषयी त्यांना मग बोलूया. सांगा. मी हेमंत नीट देसाई बोलायला सरांकडे सांगा. जातोय. हेमंत त्यांना देसाई नीट सर बोलायला बोला. सांगा. हेमंत देसाई सर बोला. आता मी सांगतो तुम्हाला की पहिलं मुंबई महापालिकेचा कारभार त्याच्यावरती अनेक कमिट्यांवरती अनेक अहवालामध्ये जबरदस्त टीका करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये कॅगचा अहवाल- शिवसेना आणि भाजप कॅगचा अहवाल दोन्ही अजूनपर्यंत जबाबदारीमध्ये स्वीकारला एक नाही. आहे. हा कॅगचा अहवाल आणि दुसरी गोष्ट महत्वाची की डेव्हलपमेंट चार्जेस असतील, प्रॉपर्टी टॅक्स असेल, याचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. आणि मगाशी जो मुद्दा आला की खरोखर 32% खर्च कमी झालेला आहे आणि यापूर्वी अनेक वर्षी ही गोष्ट घडत आलेली आहे. आता मुद्दा असा आहे की मुंबई महापालिकेचं प्रशासन कसं सुधारायचं, जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढवायचं, नवीन मार्गाने नवीन टॅक्सेस कुठले लावता येतील. आता मुंबईमधली बीएसटीची सर्व्हिस सुद्धा दिवाळखोर झालेली आहे. आता म्हणजे मुंबईकडे पैसा नाही. आता पैसा का नाहीये तर पैसा नीट जो आहे तो नीट खर्च केला नाही, त्याच्यातनं भांडवली मत्ता निर्माण झाल्या नाहीत, उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधले नाहीत आणि जबरदस्त भ्रष्टाचार झाला. ज्या शिवसेनेची इथे सत्ता इतकी मोठी होती
त्यांची ताकद कमी झाली आहे ना, ती ताकद कमी झाली आहे ती कशामुळे झाली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये. आणि आपल्या जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पहिला मुद्दा म्हणजे जीएसटी हे स्वागतार्ह कर प्रणाली आहे, जगात सर्वत्र आहे. भारताला प्रगती करायची असेल तर ती आलीच पाहिजे, त्याला आमचा पाठिंबा आहे. पण या गोष्टी ज्या आमच्या किमान काही मुद्दे आहेत की आम्हाला वेळेवरती फक्त तुम्ही भरपाई द्या असं म्हणणं वेगळं, आणि या प्रकारची भाषा करायची की आम्ही चालणार नाही, आम्ही हवं तेव्हा सरकारमधनं वाटलं तर जेव्हा असेल तेव्हा बाहेर पडू. तुम्ही काहीही बाहेर पडत नाही आहात, तुम्ही फुकाच्या वल्गना करतायत. तुमचा कारभार पारदर्शक नाहीये, तो भ्रष्ट आहे, आणि शिवाय त्यामध्ये अत्यंत उन्मत्तपणा हेमंत आहे. देसाई, तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर आलेली आमच्या नम्रता जी आहे प्रेम. ती नम्रता असली पाहिजे. तुम्ही ती आमच्या नम्रता तुमच्याकडे दाखवणारं नाहीये. प्रेम. ती नम्रता आम्हाला तुमच्याकडनं ती- शिकायची नाही, गरज नाही, नाही. त्याच- आणि मुळामध्ये आपण नाही नाही, तुम्ही पत्रकार आहात, काही अहो, वाटतं आम्ही तसं मतदार नका करू. आहोत, आम्ही मतदार मुळामध्ये आहोत, आम्हाला मुळामध्ये बोलण्याचा अधिकार असू द्या. आहे. नवीन टॅक्स या प्रकारची जी भाषा आहे, नवीन टॅक्स लावायचे तुम्ही आता असं म्हणताय. महाराष्ट्राच्या अहो, सत्तेत दोन्ही आहात, बाजूनी मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत आहात, तुम्ही सत्ताकारण करा ना. त्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात, गुंतागुंत असतात, ते सोडवा. ते सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. केवळ दादागिरीची काहीतरी भावनात्मक मुद्दे काढायचे, काहीतरी पाकिस्तान काढायचं, त्याचा काही संबंध. तुम्ही नीट कारभार करा. तुम्ही करदात्यांचा विश्वासघात करताय, मतदारांचा विश्वासघात करताय. या पाकिस्तान अमुक संबंध नाही. मुंबई महापालिकेमध्ये मुंबईमधल्या मतदारांना तुम्ही चांगली सेवा देत नाही आहात, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे याच्याबद्दल फुकटच्या हेमंत वल्गना देसाई करण्याचं सर, कारण हेमंत नाही. देसाई सर, आपण सर्वसामान्य मुंबईकराशीच बोलूया आता. देत नाही कसे. हेमंत देसाई सर आणि किशोरी दे, आपण सर्वसामान्य मुंबईकराकडे जाऊया. मोहन अंबारगे आहेत आपल्यासोबत, त्यांना काय वाटतंय मुंबईकर म्हणून? मोहन अंबारगे, अच्छा, मोहन अंबारगेंशी संपर्क होत नाही आहे. आपण बघतोय की नाहीतर आपण मुंबईकरांचं नेमकं मत काय आहे ते जाणून घेतलं असतं की शिवसेनेकडून त्यांना कशा पद्धतीची जे प्रशासन आहे ते मिळतंय वगैरे 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 या पद्धतीचं. आपण आता एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ही चर्चा आपण बरीच सुरू ठेवलेली आहे, पण आता एक वेळ झाला की छोटाशा ब्रेकची, पण कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण चर्चा करत होतो जीएसटीची कोंडी फुटणार का. मी सुरुवातीला आता जातोय अवधूत वाघ यांच्याकडे. त्यांना असं विचारायचं आहे की जीएसटी प्रश्नी शिवसेनेची मदत नको आहे भाजपाला असं तुम्ही म्हणतायत, पण मग अर्थमंत्री जे आहेत त्यांना मातोश्री का गाठावं लागलं आणि तिथे एक प्रेझेंटेशन त्यांनी सादर केलं. अवधूतजी, 2 मिनिटं द्या. पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण ह्या राजकीय चर्चा थोडी राजकीय स्वरूपाकडे नेली. जीएसटीमुळे जे कॅस्केडिंग इफेक्ट होणार आहे टॅक्सेसमध्ये आणि सर्व टॅक्सेसचं ध्रुवीकरण होणार आहे, टॅक्स चोरी कमी होणार आहे, त्यामुळे देशाच्या सकल उत्पन्नामध्ये कमीत कमी 0.9% ते 1.7% पर्यंत वाढ होऊ शकते पुढच्या 3-4 वर्षामध्ये, असं माझं मत नाहीये, असं अनेक संस्थांचं आणि अनेक रिपोर्ट्सचं मत आहे. जर या देशामध्ये फक्त जीएसटीमुळे अगदी 1.5% जरी वाढ झाली तरी या भारतामधल्या सर्व महानगरपालिकांना त्यांचा रेव्हेन्यू देण्या एवढे पैसे केंद्र सरकारकडे येतील. हा मुद्दा नंबर 1 आहे. मुद्दा नंबर 2 आहे, 4 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेला सादर केलेल्या एका एनजीओच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेचा कलेक्टेड ऑक्ट्राय इज ओनली 53% ऑफ द एक्सपेक्टेड ऑक्ट्राय. याचाच अर्थ 47% ही ऑक्ट्रायची चोरी किंवा गळती होते. आता ही 47% ऑक्ट्रायची गळती किंवा चोरी होण्यामागे कोण कोण जी लोक आहेत तेच आता ऑक्ट्राय बंद करायला विरोध करत आहेत असं जर मी म्हटलं तर ते चूक ठरणार नाही. हा मुद्दा नंबर 2 आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो की इथे हा मसुदा वगैरे काही नाहीये. जे केंद्राने पास केलेलं बिल आहे, ज्याला काँग्रेसपासून, राष्ट्रवादीपासून, शिवसेनेपासून सर्वांनी पाठिंबा देऊन एकमुखाने बिल पास केलेलं आहे, ते जे सर्व पक्षांनी संमत केलेलं बिल आहे ते आता स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या विधानसभेमध्ये आलेलं आहे. यू हॅव टू अडॅप्ट द बिल. अतुल लोंढे अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील. तुम्हाला एकतर अडॅप्ट करावं लागेल. एखादी विधानसभा ती अडॅप्ट करणार नाही आणि ते त्याला विरोध करून ते परत पाठवून देईल. परंतु ह्याच्यामध्ये पण पर्याय असा आहे की या देशामध्ये असलेल्या वेगवेगळ्या विधानसभांपैकी केवळ 25 विधानसभांनी जरी ते एक्सेप्ट केलं तरी ते देशभर लागू होतं. आज भारतीय जनता पक्षाची स्वतःच जिकडे मुख्यमंत्री आहेत अशी 13 राज्य आहेत, आणखी 4 ठिकाणी आम्ही एकत्रित सत्तेवर आहोत.
आणि की ह्याच्यामध्ये बिजू जनता दल सत्तेवर असलेल्या ओडिसाने, तमिळनाडूने सर्वांनी पाठिंबा दिला. इव्हन पंजाबने पाठिंबा दिलाय. काँग्रेसची जी राज्य आहेत त्या सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे शिवसेनेने कितीही आदळआपट केली, शिवसेनेने किती आकांड तांडव केलं तरी हे बिल मंजूर होणार आहे. परंतु एखादा हट्टी मुलगा असतो, त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, त्यावेळी ते ज्याप्रमाणे रोज रडतं तसे शिवसेनेचं काय झालंय मला कळत नाहीये. नोटाबंदी असतो, संपूर्ण भारतामध्ये सर्वांनी पाठिंबा दिला, त्यावेळी नोटाबंदीला यांनी विरोध केला. जीएसटीला सगळे पाठिंबा देतात आहेत, हे त्यांना विरोध करतात आहेत. मला शिवसेनेचं काय चाललंय तेच कळत नाही. कदाचित मला असं वाटतं विवेक, मला की बोलायचंय. शिवसेनेला फक्त असं करून विरोधी पक्षाची स्पेस घ्यायची असेल, तेवढंच जर असेल तर मला काही म्हणायचं नाही, नाही. पण- परंतु शिवसेनेने पाठिंबा देऊ देत किंवा न देऊ देत, जीएसटी हे या देशामध्ये लागू अवधूतजी, होणारच. पण आणखीन, एका प्रश्नाचं फक्त उत्तर हवं आहे की अर्थमंत्री जे आहे त्यांना मातोश्री का गाठावं लागलं? नाही, सांगतो ना तुम्हाला, ह्याच्यामध्ये काही फार हे नाहीये. बघा, कॉम्पेन्सेशन जे आहे हे बघा, शिवसेनेची मागणी अशी आहे की मुंबई महानगरपालिकेला मिळणारं कॉम्पेन्सेशन आम्हाला डायरेक्टली सेंटरकडनं नको, आम्हाला स्टेटकडनं हवं आहे. आणि हे मान्य आहे ना. आणि ते झाल्यानंतर ते कसं काय मिळणार याच्याबद्दल जर बघा, आमच्या पक्षाबरोबर त्यांचा सरकारमध्ये शिवसेना घटक पक्ष आहे. शिवसेनेचे जर एखाद्या गोष्टीवर एक्सप्लेनेशन मागत असतील तर राज्याचे अर्थमंत्री म्हणून सुधीर भाऊ जर त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या समोर जाऊन त्यांना प्रेझेंटेशन केलं तर देर इज नथिंग रॉंग. तर त्याप्रमाणे या मुंबई महानगरपालिकेला कशा प्रकारे कॉम्पेन्सेशन मिळेल, स्टेटमधनं कसं मिळेल, दर महिन्याला कसं मिळेल, मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना रोज पगार कसा काय मिळेल, दर महिन्याला पगार मिळेल, पण याच्या अवधूतजी, सर्वांच्या गोष्टीच्या चर्चा करण्यासाठी ते शिवसेना गेलेले जी आहेत. आहे ती विशेष जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये पण हे मुद्दे मांडू शकते ना. विशेष अधिवेशन जे शिवसेनेने बोलावलेलं कुठे आहे. मुद्दे मांडायचे आणि काय मांडायचे हा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मी कसं काय बोलणार. बहुतेक वेळा ते तुम्ही म्हटलं की मातोश्रीमध्ये प्रेझेंटेशन मुद्दे दाखवायला मांडत गेलात, असतात, पण मग विधानसभेमध्ये काय मांडत आहे नाहीत. की विशेष अधिवेशनामध्ये पण शिवसेना आपली भूमिका मांडू शकत होती आणि ते बदल जे आहेत ते सुचवले त्यांच्याकडे असते ना. भूमिका असेल तर ती मांडणार ना. प्रॉब्लेम असा आहे ना ठाकूर की त्यांच्याकडे भूमिका असेल तर मांडणार, त्यांच्याकडे मुद्दे असतील तर मांडणार ना. त्यांच्याकडे मुद्दे आहेत, त्यांच्याकडे फक्त गुद्दे आहेत, त्यांच्याकडे भूमिका नाहीये. किशोरीताई, बिलकुल भूमिका नाहीये किशोरीताई, शिवसेनेकडे. तुमच्याकडे फक्त गुद्दे आहेत, मुद्दे नाही आहेत आता काय? नाही मुद्दे की गुद्दे तो हा नंतर बघू. मुळामध्ये यांच्याकडे हात तर प्रकार आहे. तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे बोलणारे वेगळे, करणारे वेगळे, आणि मग अवधूतवाद सारखे असे ठेवलेले आहेत किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने भूमिका मांडा. आमच्या पक्षप्रमुखांची पण तेच किशोरीताई, म्हणणं आहे. किशोरीताई, आणि काही- व्यक्तिगत काही- टीका काही नको. तुमच्याशी हे करत नाहीये तर व्यक्तिगत नाही. ठेवलेलं म्हणजे आमच्या काय? पक्षप्रमुखांचे तेच म्हणणं आहे की तुम्ही ठेवले. अरे बोलायला हो, तुम्ही इतकं पण मनाला लावून घेऊ नका. बोलण्यासाठी अवधूतवाद, तुम्ही माझे दादा आहात, बोलण्यासाठी. हा मुळामध्ये ज्या प्लीज मला बोलायला द्या ना की त्या ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की केंद्रात ना आजही 36 काय हजार करोडचे जे पैसे यायचे ते अद्याप आलेले नाहीत. आजही मुंबई महाराष्ट्र राज्य सरकारकडे ते अद्याप आलेले नाहीत. मग ते अगदी काँग्रेसच्या राज्यापासूनचे ह्याच्यावरती ते पहिले वळते तर व्हायला पाहिजे. आणि कसे येणार, काय येणार हेच तर आम्ही विचारतोय ना. आणि ते येणार आहेत. आता जे मुनगिटीवर आपले जे गेलेले आहेत त्यांच्या पद्धतीने उद्या परवापर्यंत ते सांगतील. पण तुम्ही जर त्याला वेगळं राजकारण रंग देत असाल दोन्हीकडनं तर ते चुकीचं होईल. आपण जीएसटी जर असेल ती आता मुंबईच्या ज्याप्रमाणे एलबीटी आली, वाट लागली, मग आता जीएसटी. आता तुम्ही जे म्हणालात की पूर्ण देशामधनं 15 मनपाने जर परवानगी दिली तर होणारच आहे. आम्ही ते करणारच आहोत. 15 राज्यांनी, 15 राज्यांच्या विधानसभांनी. 15 राज्य, हा 15 राज्य. मग 15 राज्याच्या महानगरपालिका आहेत, त्यांनी जर दिली तर 13 मध्ये तर आम्ही आहोतच, म्हणजे 2 राहिले. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही आलेलात तर मुंबईच्या भविष्याचा जो विचार आहे पुढे, त्या गोष्टी पण आल्या पाहिजे समोर. हाच तर आमचं म्हणणं आहे. अतुल लोंढेंना मग हे काहीतरी समोर येऊ बोलायचंय. दे. किशोरीताई, अतुल लोंढे तुम्ही अतुल काहीतरी लोंढे, सांगा. बोला. किशोरीताईंना जरा सांगा समजावून. मुंबई अतुल लोंढे. महानगरपालिकेने कुठचाही ठराव पास नाही केला तरी काय फरक पडत नाही. अतुल लोंढे बोला. वेळ कमी आहे, बोला लवकर. मला अवधूतजींना फक्त एवढं सांगायचं आहे की आम्हाला तुम्हाला समजवायला 6 वर्ष लागली. 6 वर्ष तुम्हाला समजवता आमच्या नाकात न वाढलं. 2007 साली तयार झालं, 2010 साली यायला पाहिजे नव्हतं, पण 2017 मध्ये येत आहेत, तर 7 वर्ष तुम्हाला लागली.
आता ते शिवसेना जे आहे त्यांना तुम्ही समजवलं पाहिजे, त्यांना तुम्ही फायनान्स मिनिस्ट्री दिली असती तर जीएसटी काउन्सिलमध्ये त्यांना बोलता आलं असतं. आज हे अवधूतजींचं जे आजचं जे सगळं विश्लेषण आहे हे 2010 साली इकडे मोदी साहेबांचे स्टेटमेंट ठेवायचं आणि इकडे अवधूत वाघांना ठेवायचं, म्हणजे किती साम्य आहे त्याच्यामध्ये हे तुमच्या लक्षात आलं असतं. पण असो, हा मुद्दा राजकारणाचं करणं अतिशय चुकीचं आहे. ते भाजपाकडनं असो किंवा शिवसेनेकडनं असो. आता तो मिठ्ठू आहे, तो मिठ्ठू भाजपाला हवा आहे, ज्याच्यामध्ये जीव शिवसेनेचा आहे. यांचा पण थोडा थोडा जीव जो आहे तो त्याच्यामध्ये आहे. आज महत्वाची गोष्ट काय आहे की मंदी आहे, देशामध्ये मंदी आहे. आज तुम्ही रोजगाराची संदर्भ पहा. आज मला असं कळलं थोड्या वेळापूर्वी की महाराष्ट्र राज्य हे क वर्गातले जे कर्मचारी आहे त्यांचं रिटायरमेंटचं वय 58 वरून 60 वर करणार आहे. म्हणजे आता अनेक महाराष्ट्रातल्या नवीन तरुणांना नोकऱ्यांसाठी थांबावं लागणार. तसा GR माझ्याकडे ती कॉपी आहे, आजच कॅबिनेटच्या निर्णयानंतर ती कॉपी आलेली आहे बाहेर, ती कॉपी माझ्याकडे आहे. मग आता रोजगाराच्या संदर्भामध्ये म्हणजे पूर्ण पुणे, मुंबई, महाराष्ट्र, आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये सरळ सरळ स्पष्टपणे दिलं आहे की किती ले ऑफ करणार आहे सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्या इंडियामध्ये. म्हणजे एक प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी जी जगभर चालू आहे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये काय चर्चा आहे तर ती काहीच नाही आहे. आज जीएसटी मधून पैसा कुठून येणार आहे? गुड्स अँड सर्व्हिसेस निर्माण झाल्या तर, वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या तर त्याच्यामधला आपला टॅक्स रेव्हेन्यू येईल ना, आणि तो रेव्हेन्यू आला तर आपलं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होणार आहे. मग तरुणांच्या संदर्भातल्या प्रश्नांवर कधी चर्चा करणार आहे आपण? ते प्रश्न महत्वाचे नाही आहेत का? आज काश्मीरमध्ये जे काही चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये सरकार बोलणार आहे का कधी काही? ते महत्वाचं नाही आहे का? मी जीएसटीवरच बोलतोय. हे प्रश्न जे आहे त्याच्या अनुषंगाने उपस्थित होणार आहे, कारण की शेवटी सरकारच्या रेव्हेन्यू मधनच या सगळ्या गोष्टींचे सोल्युशन्स निघणार आहे. आणि याच्या संदर्भामध्ये आपण जितका उशीर करू, आज जून महिना का लागला? का एक एप्रिल पासून हा जीएसटी लागू नाही झाला? कन्सर्न्स आहेत देशाच्या संदर्भातले. सकारात्मक विरोध आम्ही करू, आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही. आज जून होतो आहे, जुलैमध्ये ते लागू झालंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि तुमची लिबर्टी काय आहे की तो इनडायरेक्ट टॅक्स आहे, तो अप्रत्यक्ष कर असल्यामुळे तुम्ही वर्षभरात कधी लागू करू शकता. तो जर प्रत्यक्ष कर राहिला असता तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत एप्रिलमध्ये करावा लागला असता. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जी डेडलाईन ठरलेली आहे त्या डेडलाईनला हा टॅक्स आला पाहिजे. त्यामुळे हा जो पोरखेळ चालू आहे की आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं पाहिजे, तो संपलेला आहे. ते 4ही बिलं पास झालेले आहेत आणि 50% कॉन्स्टिट्युशनल बिल आहे, हे घटनात्मक बिल आहे. त्याच्यामुळे 50% राज्यांनी ते पास करायचं आहे. शेवट पहिले झालेलं आहे. याचा संकल्पनात्मक अडॉप्टेशन जे झालेलं आहे महाराष्ट्र विधानसभेने पण केलेलं आहे. आता याच्यातून कोणाला परतता येणार नाही, परत माघारीचा रस्ता नाही. आता हे स्वीकार करावं लागणार आहे. आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे त्याला ती मान्यता मिळणारच आहे. कारण असं काही करून देशाला मागे ओढण्याचं काम काँग्रेस तरी ऍटलिस्ट करणार नाही. त्यामुळे हा खेळ संपवून यांनी आपसामध्ये बसून ठरवलं पाहिजे की जीएसटी काउन्सिलमध्ये कुठले कुठले मुद्दे फायनान्स मिनिस्टर, वित्तमंत्री म्हणून मुनगंटीवार साहेबांनी मांडलेले आहे आणि त्या कुठल्या कुठल्या मुद्द्याला हिरवा कंदील हा त्या जीएसटी काउन्सिलमध्ये मिळाला. कारण जीएसटी काउन्सिल इथून पुढे चालणार आहे. फेडरलिझमचं प्रिन्सिपल जपण्यासाठी केंद्र राज्य संबंध जे आहे ते युनिटरी न होता राज्यांना पण आपला म्हणण्याचा अधिकार असावा म्हणून त्याच्यामध्ये जीएसटी काउन्सिल आहे. आता कोणत्या कोणत्या सर्व्हिसेसवर 5% आहे, 4% आहे, 6% आहे, त्याची शेड्यूल लिस्ट तयार होणार आहे. त्याच्यामुळे महागाई सुद्धा वाढणार आहे. ती महागाई कशी वाढणार नाही याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती जूनपर्यंत संपली पाहिजे. ज्या दुकानांनी, ज्या विक्रेत्यांनी, छोट्या छोट्या रिटेल्सनी कधी सेंट्रल एक्साईज दिला नाही त्याला सुद्धा, ते सुद्धा या जीएसटीच्या फ्रेमवर्कमध्ये येणार आहे. मग त्या संदर्भामध्ये कंझ्युमरवर, एंड कंझ्युमरवर, जो उपभोक्ता आहे, शेवटला व्यक्ती आहे देशातला, त्याच्यावर ह्या कराचा बोजा कसा कमी करता येईल, इमिजिएट महागाई कशी होणार नाही, या सगळ्या संदर्भातल्या चर्चेला आतापर्यंत पूर्णविराम मिळायला पाहिजे नव्हता. आपण आता मेच्या 8 तारखेला आहोत आणि एक दीड महिन्यात आपल्याकडे राहिलेला आहे. या महत्वाच्या गोष्टींवर चर्चा न होता संपूर्ण राजकारण आपल्याकडे वेळ कमी आहे. अतुल लोंढेजी, आपल्याकडे वेळ कमी आहे. मी हेमंत देसाई सरांकडे जातो. हेमंत देसाई सर, जीएसटी मुळे काय काय बदल होतील देशामध्ये? सरळ होईल कर प्रणाली. आता हा जो प्रश्न आहे तो मी एक तर संपूर्ण बाजारपेठ एकत्र येणार आहे. थोडक्यात मध्ये सांगायचं कारण रिपिटेटिव्ह बोलण्यात काही पॉईंट नाहीये. आतापर्यंत अनेक वेळी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे एकूण गुंतवणूक वाढेल, एकूण व्यापार वाढेल, एकूण ट्रान्सपोर्ट म्हणजे संपूर्ण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहजपणे वाहतूक होईल, व्यापार वाढेल, भरभराट होईल अशी साधारणतः अपेक्षा आहे. आता त्याच्यामध्ये अडचणी पुष्कळ आहेत. विशेषतः टेक्नॉलॉजीच्या, प्रशिक्षणाच्या यासंबंधी प्रॉब्लेम्स खूप आहेत. गुंतागुंत पुष्कळ निर्माण होणार आहेत, नवीन समस्या निर्माण होणार आहेत, त्या टॅकल करायला लागतील. तेव्हा त्याच्याबद्दल आता चर्चा व्हायला पाहिजे. जीएसटी आणावा की आणू नये हे या टप्प्याच्या आपण पलीकडे गेलेलो आहे. तुम्ही वारंवार जो प्रश्न विचारला की सुधीर मुनगंटीवार मातोश्रीवरती का गेले, आता आजही शिवसेना एक महत्वाचा भागीदार आहे सरकारमध्ये आणि त्यामुळे शिवसेना जर नाराज झाला तरी सुद्धा ते संमत करून घेऊ शकतात, हा भाग वेगळा.
पण असं महत्वाचं विधेयक जे आहे ते शिवसेनेच्या समज गैरसमज दूर करून जर त्यांचा पाठिंबा त्यांना मिळवता आला तर ती चांगली गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने मुनगंटीवार जर गेले असतील तर ती चांगली गोष्ट आहे. नाही हेमंत या देसाई गोष्टी सर, ज्या हे आहेत मला त्या त्यांच्या शिवसेनेला प्रवक्त्यांकडून प्रामाणिक- अपेक्षित होतं. हां. हे जे आहे हे त्यांच्या प्रवक्त्यांकडून अपेक्षित होतं आता- सांगा. बोला बोला. हा तर दुसरी गोष्ट अशी आहे की आता ऑलरेडी 65,000 बिझनेसेस जे आहेत ते शिफ्ट मायग्रेट झालेले जीएसटीकडे आणि अजून 1 1.5 लाख मायग्रेट व्हायचे आहेत म्हणजे मुंबईमधले. आता या दृष्टी हे मायग्रेशन कसं पटकन होईल, त्यांना प्रॉब्लेम्स कसे होणार नाहीत हे आणि आपल्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा प्रशिक्षण करणं मुंबई महापालिकेमधल्या या गोष्टी महत्वाच्या आहेत. जकातीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, तुफान भ्रष्टाचार चालला होता, याच्या बातम्या आलेल्या आहेत आणि काही जणांवर केसेस झालेल्या आहेत. त्यामुळे आता यापूर्वीचं संपूर्ण काही सुवर्णयुग मुंबईच्या महापालिकेमध्ये करप्रणालीच्या दृष्टीने होता अशातला भाग नाही. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत भयंकर तुफान भ्रष्टाचार झालेला आहे. तो भ्रष्टाचार निदान आता कमी व्हावा, प्रशासनात थोडीशी सुधारणा भाजप सुद्धा व्हावी. शिवसेनेमध्ये आणि तिथे होतं सार्वजनिक सेवा सरकारमध्ये, कायदा सुद्धा आले. शिवसेनेसोबत हा? काय? भाजप सुद्धा शिवसेनेसोबत हो नाही मगाशी मुंबईच्या उल्लेख केला प्रशासनात ना. होतं. अहो मगाशी उल्लेख नाही पण मगाशी अतुल उल्लेख लोंढेजी केला ना मी, आता भाजप ते आणि सेना आता ते ज्याला- सत्तेच्या बाहेर आहेत. दोन्ही महापालिकेमध्ये आता ते दोन्ही सत्तेच्या जबाबदार बाहेर आहेत त्यामुळे ते असं आता मी बोलू त्यांना- शकतात. आता सत्तेत नाहीयेत ते. हा पूर्वीच्या काळाबद्दल आणि मी विरोधी बोलतो, पक्षात त्याला पण नाहीयेत. भारतीय जनता पक्षाचा हेमंत देसाई जबाबदार सर, आहे. विरोधी पक्षात पण नाहीयेत ते. हो बरोबर आहे. हो बरोबर आहे. तेव्हा आता याच्या संबंधी जे प्रॉब्लेम्स येतील ते कसे फेस करता येईल आणि नागरिकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा कशी मिळेल या दृष्टीने आपण आता विचार करायला पाहिजे. या प्रकारच्या म्हणजे जर मुद्दे उपस्थित करायचे असतील तर प्राथमिक किंवा पोरकट मुद्दे उपस्थित करून चालणार नाही. आता शिवसेना सुद्धा एक मॅच्युअर पक्ष आहे. 50 वर्ष झाली त्याला. 14-15 वर्षाच्या वयाच्या मुलासारखं वागणं आणि बोलणं बरं नाही, एवढंच मला म्हणायचं. किशोरीताई, देसाई साहेब, याच्यामध्ये जीएसटीचं नेटवर्क, जीएसटी नेटवर्क जे आहे त्या नेटवर्कच्या प्रशिक्षणाचे सुद्धा मोठे मुद्दे आहे आणि ते मुद्दे लवकर इम्प्लिमेंट व्हायच्या पहिले आपण बऱ्यापैकी 80% पर्यंत सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. किशोरीताई, शेवटचे 30 सेकंद बोला. जकातीचा प्रश्नावर सुद्धा तुमच्यावर प्रश्न उपस्थित झालेला आहे, भ्रष्टाचार झालाय, पुन्हा तुम्ही मॅच्युअर्ड नाही आहात. या 2 मुद्द्यांवर तुम्ही उत्तर द्या. 30 सेकंद आहे शेवटचे. नाही जकातीच्या प्रश्नावरती भ्रष्टाचार झाला असं म्हणत असतील तर गेल्या 2015-16 भारतीय जनता पार्टीचे विधीमध्ये नगरसेवक अध्यक्ष होते आणि त्याच्यावरती खरी म्हणजे त्यावेळेला त्यांच्यावर ती केस होणार होती. ती त्यांची केस त्या ड्रायव्हरवर गेली. त्यामुळे उगाच कोणी मी त्यातला नाही असं करण्याचं काही गरज नाही. आणि हेमंत देसाईंचं मला कौतुक वाटतं नेहमीच की त्यांच्याकडनं खूप आम्हाला असे धडे मिळत असतात आणि त्या धड्यांची आम्ही बऱ्यापैकी उजळणी पण करतो. कारण किती कोणाचं हे प्रेम आणि कोणाचा राग तो बरोबर ह्या अशा माध्यमातून तो दिसतो आणि त्याबद्दल काही आम्हाला म्हणायचं नाही. मुळामध्ये आपण जे म्हणतोय जीएसटीच्या बाबत तर त्या जे होणार आहे स्वायत्ता जाणार हे जाणार ही नुसती आम्हालाच नाही, फक्त आम्ही बोलतोय, बाकी राज्याचं त्या राज्यामध्ये तसंच झालं होतं. त्यामुळे जर नीट चालणारच आहे, सगळं मिळणारच आहे तर आम्ही कशाला विरोध करणार. आता उद्या पण ताई तुम्ही जे सत्तेत आहात, मुनगंटीवार ताई आपले, तुम्ही राज्याच्या सत्तेमध्ये आहात, केंद्राच्या सत्तेमध्ये आहात, त्यामुळे मंत्रिमंडळापुढे विषय येतात, सत्तेत तिथेही आहे प्रश्न म्हणजे सोडवू ते जे काय शकतात. म्हणणार नाही तिथेही सत्तेत प्रश्न सोडवू शकतात ना. सोडवतोय ना. मग ह्या सत्तेत चर्चा ज्या आहोत. आहेत त्या सगळ्या ज्या गोष्टी काही वृत्तपत्रामध्ये ज्या येतात. चुकीच्या वाटले त्या स्टेजवर मांडणं चुकीचं आहे का. नाही पण तुम्ही सत्तेमध्ये आहात त्यामुळे ही गोष्ट सत्तेत लक्षात आहोत ठेवा. म्हणजे त्याच्यामुळे जे मुद्दे जे एकीकडे तर आहेत तुम्ही सांगताय फरफडत जातंय. नाही तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय सत्तेत आहे, आवाज उठवला तर का उठवताय, नाही उठवला तर फरफडत जात आहे, म्हणजे नेमकं काय हा पण एक प्रश्न आहे ना. त्यामुळे सत्तेत आहात, सत्तेत आहे, आम्हाला सत्तेची हे सांगू नका, सत्तेत आहोत म्हणूनच बोलतोय. म्हणजे तुमची फरफट आणि होते मग थोडक्यात नाही असं बोललं म्हणायचंय तरी का. म्हणताय फरफडत जात आहे म्हणून. नाही आम्ही म्हणत नाही, तुम्हीच म्हणतायत फरफटत जात आहेत, मी तरी म्हटलं नाही इथे. किशोरीताई, नाही आता तुम्ही म्हणाल ना आम्ही सडलोय म्हणून. आता कोणीतरी आम्ही सडलोय. आम्ही नाही सांगत आहे ते फरफडत जातोय म्हणून आणि ती करून पण नाही घेणार. फक्त एवढंच आहे की आम्ही जे सांगतोय मुंबईच्या
फरफट चालूच आहे की तुम्ही याच्यामधला अनेक project मुद्द्यांवरती वगैरे- प्रश्न उपस्थित करताय, पण सत्तेमध्ये तुमचं काही ऐकून घेतलं जात नाहीये. तुम्ही सत्तेमधनं बाहेर पडा मग. किशोरीताई हेमंत देसाई नाही सर, या आपला वेळ जो आहे तो संपलेला फरफटणं आहे. चालू आहे की आपला उघडपणे वेळ जो फरफटणं चालू आहे आहे? आपला वेळ जो आहे तो संपलेला आहे. किशोरीताई तुम्ही अवधूत चिडू वाघ नका, अवधूत वाघ तुमच्यावरती बोला, व्यक्तिगत 30 टीका सेकंदामध्ये नाहीये. बोला, शेवटचे 30 सेकंद. अवधूत वाघ बोला. नाही ना, मी नाही अवधूत वाघ बोला. शिवसेनेची फरफट होत नाही. मी हे मानत नाही की शिवसेनेची फरफट होते, त्यांची फडफड होते. आम्हीही मानत नाहीये, आम्ही नाही मानत आहे. आणि आम्ही शेवटचे करून पण अतुल नाही लोंढे घेणार. अतुल लोंढे नाही, बोला. आता यांच्या दोघांच्या भांडणामध्ये मात्र फडफड नक्की नाही, महाराष्ट्राचं तडफड. नुकसान होत आहे हे अगदी स्पष्ट आहे. आणि आता हे ताईंनी तुम्हाला एवढं बोललं वाटतंय, की नक्कीच, मला जर पोलीस देसाई साहेब, तुम्हाला वाटतंय. जर पोलीस कमिशनर मुंबईचे हे जर ऐकत असेल, जर अँटी करप्शन ब्युरो ऐकत असेल, तर त्या नगरसेवकावर जो त्या जकात कमिटीचा अध्यक्ष होता त्याच्यावर इमिजिएट गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या ड्रायव्हरला त्यातनं मुक्त केलं पाहिजे. गरीबाचा गळा कशाला दाबता? एवढा सरळ सरळ नक्कीच पुरावा जो नक्कीच आहे, अतुल लोंढे तो अतुल लोंढे किशोरीताईंनी वेळ इथे संपलेला दिलेला आहे. आजचा त्यामुळे आपला हा जो गुन्हा विषय दाखल आहे झाला तो पाहिजे होता अशी मागणी जीएसटीची माझी कोंडी सामच्या फुटणार माध्यमातून का? पोलीस प्रशासनाला आपला आहे. वेळ संपलेला आहे. आपण आज इथेच थांबतोय. जीएसटीची कोंडी फुटणार का या विषयामध्ये आपण पाहिलं की शिवसेना आणि भाजप हे फक्त भांडत बसलेले आहे जीएसटीच्या मुद्द्यावर, आणि त्यांनी जीएसटीचा जो आर्थिक मुद्दा आहे त्याचा राजकीय मुद्दा बनवलेला आहे आणि याच्यामध्ये लोकांची सुद्धा त्यांनी फरफट केलेली आहे. आजच्या या मुद्द्यामध्ये आपण इथेच थांबतोय. आवाज महाराष्ट्रामध्ये पुन्हा भेटूया नवीन विषयासह. धन्यवाद.